गुड मॉर्निंग. सकाळचे ना 6:30 वाजलेत आणि आज आम्ही जरा लवकर उठलो 6 वाजता. तर आज आमची ना बावडी साफ करायची आहे आणि त्यांनी रात्री म्हणजे कालच तयारी केली. त्यांनी मोटर वगैरे जॉईन करून ठेवली. ते बोलले रात्री मोटर चालू करा, पण आम्ही घाबरून नाही केली. म्हणजे रात्र चालू आहे ते बिघडायची म्हणून, म्हणजे पाण्याची मोटर. आणि ही त्यांची पाण्याची मोटर आणि ही इकडे आमची आहे. हे बघा आता पाणी सगळं संपत आलं आहे बघा. विहिरीचं अर्धा तास होऊन गेला मोटर चालू झाली. 6 वाजताच मोटर चालू केली आहे. काय बोलताय? चल आता मी तुम्हाला ना आमची बावडी दाखवते आतून. हे बघा, ही आजूबाजू झाडं आहेत ना, ती सुकल्यानंतर त्यात पडतात, त्यामुळे कचरा होतो आणि थोडासा गाळ आहे याच्यात. आणि बावडी आमची ना 20 फूट खोल आहे आणि पाणी पण भरपूर असतं मे महिन्यापर्यंत. जास्त खोल नाही आमची बावडी. झाडं बिडं वाढतात ना, ते आम्ही काढतो. ती झाडं कधी कधी खाली पण पडतात. काय काय कुठे ना वायर इकडे आहे. हा बघा आमच्या घराच्या बाजूचा रस्ता म्हणजे पायवाट, इथे पाणी सोडलं आहे विहिरीचा. एक्सटेन्शन बोर्ड होय. हां ते बावडी साफ करायला आले. पाणी बाहेर काढायला ना बरोबर 1.5 तास लागला. म्हणजे आम्ही 6 वाजता मोटर लावलेली, म्हणजे 7:30 होऊन गेले. म्हणजे 7:45 व्हायच्या अगोदरच ते संपलं पाणी सगळं. बघा आजूबाजू सगळी झाडं काढून पहिली ना साफ केली त्यांनी बावडी, नंतर पाण्यात उतरलं. आता ते गाळ काढणार आहेत. आणि पाणी ना बघा सगळं काढलेलं, पुन्हा 10 मिनिटांनी भरलं. खूप झालं आहेत पाण्याचे खाली. डायरेक्ट बाहेर पाणी ना थांबतच नाही, वाढत आहे. म्हणून त्याला एकट्याला ना गाळ काढायला जमत नाही. आता दुसरा आहे ना शुभम, तो उतरतोय. हा बघा असा चिखल आहे आतमध्ये, म्हणजे चिखल म्हणजे मातीच आहे. 5-6 बादल्या अगोदर काढून झाला. आता तो बघा तिकडे नेऊन टाकतोय. हा बघा हा अभि आहे कुडाळचा. ह्याला सांगितलेलं आम्ही बावडी साफ करायला. तो आणि त्याचे मित्र आलेत. खूप वर्षांनी आम्ही ना बावडी साफ केली नव्हती, म्हणजे कोण भेटत पण नव्हतं बावडी साफ करणारा. आणि जो भेटला तर पैसे जास्त सांगायचा, त्यामुळे आम्ही कॅन्सल करत होतो. आणि खरं सांगायचं तर ना 2-3 वर्षात एकदा ती बावडी साफ करायला पाहिजे. कारण बावडीत ना गाळ, पालापाचोळा, शेवाळ असतं. ते काढलं का पाणी शुद्ध होतं आणि बावडीत ना खाली पाण्याचे झरे असतात, ते पण ना मोकळे होतं आणि भरपूर पाणी येतं. बावडी बघितली आमची किती चिखल आहे, बाकी काय नाही. चिमण्या बघा, चिव 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 चिव. सुजयला एकट्याला जमत नाही गाळ काढायला, कारण बावडीचं ना पाणी वाढतंय. आता बघा शुभम उतरतोय.
थांबा तुम्ही हात नको लाव सर हे सटका बिटका पोरग. पाणी नको इतक्या पाण्यात पंप खोलतो का वर ते चेहरा ठेव ना. चेहऱ्यावर घे नाही डिकीत पाणी असते रे दोन डिकीत. वडापाव आणायला चाललेत पण दुटेट्याला. नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. काल माझी लेक मुंबईला गेली, रात्री पोचली ती 10:30 वाजता पनवेलला. लेट नाही आली गाडी, टायमिंगवर गेली, थोडंसं 10 मिनटं लेट झाली. चला आज आपला व्हिडिओ ना आम्ही बावडी साहेब कशी होते आमची ती बघूया. चला त्यांना काही जेवण नाही, ते आम्ही घरी जाणार जेवण. त्यांना नाश्ता ते की मी समोसे वगैरे घेऊन येईन पण कारण इथे मी जास्त काही सामान नाही आणलेलं. 8 दिवसासाठी चाललेली पण बावडी साफ करणारे भेटले म्हणून थांबलो आम्ही आणि मसाला पण करायचा आहे म्हणून. चला आजचा व्हिडिओ मस्त असणार आहे आपला. तर तुम्ही पण कधी बघितलं असेल बावडी साफ करताना, दाखवूया तुम्हाला. बापरे, चिखल बघ किती आहे. दोन पंप आधी बंद करतो लागतो ते ओ पंप बंद करा. त्यात मासे टाकले. गढूळ पाणी म्हणून दिसत नाही. मुलगी 5 किलो घेऊन जाते, 2-3 किलो घेऊन जाते. बघा नाश्त्याला त्यांना ना वडापाव आणले आम्ही. आता मीच बनवणार होती पण सगळं सामान आणावं लागतं म्हणून. वडापाव त्यांना नाश्त्याला 2-2 6 आहेत. एवढं बाबू चहा पिऊ. तर आम्ही पण नाश्ता करतो, ते बाहेर करतात ते बघा. पंदूर टिट्यावरून आणले वडापाव है ना. अरे ते पाय लागत नाही रे. दोरी एक धरून ये, पाय आधी हात धुई, पाय धुई, वर ये. दोरी धुऊ गोई होती. असं नाही, चल ये. दोरी धुवून देशी वर काढ आणि धुऊ दोरी. झाला. आता पाणी मारून घ्या बसविलंय मगाशी. सगळं. तू हलकोस हा ना. बावडीत दोघेजण उतरलेले, शुभम आणि सुजय. हा शुभम आहे, हा थोडा हेल्दी आहे त्यामुळे ह्याला ना यायला वर जमत नाही. उतरतोय हा धडपडत उतरलेला आणि तो सुजय बारीक आहे, तो पटकन उतरला पण आणि बाहेर पण आला. वजन खूप झालं त्याचं ते त्याला, त्यामुळे वर येऊ रो ये रो खाली खाली वाटलं सुधी तो काय काय. होय होय जेवणाव देऊया.
पाणी वाढला काही पेवत वरती. येऊन दे, आधी काय बोला नको रे बाबा, येऊन दे पोरगोवर. हळू बाबू हा. काय होत हा, आता ही घे. हा ना, ते बुळबुळीत झालं ना हो. घे वरची गाठी काढतात. आता येते आता पाय घासू का हळूहळू. तो पायाक काय लावून घेतलं कडे या पायाक लायलो आता त्या पायाक ला. बँडेज पट्टी पडली काय रे? बँडेज पट्टी काय लायलेलं आहे हिच्या दिलो बाबा. पाणी काय आवलं पाणी यंदा बावडी संपूर्ण साफ करून झाली. आता ना वरची जाळी वगैरे आहे ना, त्याला चिकन लागलं, ते आता पाण्याने धुवून घेतात. आणि बावडीतले मासे ते बाजूला बादलीत ठेवले, ते नंतर बावडीत सोडणार. शुभम त्या चाकावर पण मार, पाणी काढतो तर चाक. हां ते का त्याला चिकन लागलं. राजू काढते आपल्या राजू काढ. ही वड वड ही वड अशी वड आहे पायाकडली अशी दोरी वड अशी वड वड वड. हे बघ वावडीतले मासे आता स्वच्छ पाण्यात तो ठेवतोय. मग अशी ना गडूळ पाण्यात होते, मला दिसत नव्हते. हे ना छोटे मोठे आहेत, 2-3 यातले मेले. आता हे ना पुन्हा तो मग बावडीत सोडणार आहे. बावडी साफ करून अर्धा तासच झाला आणि पुन्हा बावडी भरली. बघ किती पाणी येतंय. पाईप जायत का बघ बाबू तिथून. बाय बाबू. हां हां बाय बाय. जाता का बघ पाईप. हां बावडी साफ करून झाली. कामगार पण ते गेले, कुडाळचे होते. जेवण बनवलंय, गोडी डाळ दाखवते मी, भाजी उसळ, लय मोठा वडा वाटला आणलाय आणि कैरीची चटणी. तर कैऱ्या आहेत आमच्या. ह्यांना गोडी डाळ जास्त आवडते, मला पण आवडते, पण ह्यांना नक्की आवडते. ही चटणी घ्या तुम्हाला. नको मला द्या, मला पण नको. ही चटणी घ्यायची जरा ना. जेवणाचा आमचा कार्यक्रम जेवायला या सगळ्यांनी. भाजी पण मस्त. मटर बटाट्याची भाजी, गोडी डाळ भात, चपात्या, कैरीची चटणी. चला या जेवायला. कैरीची चटणीचं जरा बरं वाटतं आणि तोंडाला चव येते. चटणी झाली. कैरी गोड होती ना, जास्त आंबट नाही लागत चांगलं. कुत्र्याला जेवण घालतात. आज शाकाहारी आहे बाबा. हां घाला तिथेच. त्याला शाकाहारी पण चालतं. खाणार, भूक लागलेली त्याला. हां ते गौऱ्या जाळल्या. या शेणींची राख आहे ना गौऱ्यांची,
ती त्यातनं मीठ मिक्स करायचं जाडवालं आणि ते नंतर बावडीत टाकायचं, म्हणजे पाणी एकदम स्वच्छ होणार. म्हणून आम्ही बघा त्या शेणी जाळतो आहे. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तळापासून बावडी कशी साफ केली ते पाहिलं. म्हणजे ह्या अगोदर मी पण कधी पाहिलं नव्हतं बावडी साफ करताना, म्हणून मी तुम्हाला विचारते, तुम्ही पण कधी बावडी साफ करण्याचा व्हिडिओ पाहिला आहे का, आणि आपली बावडी कशी साफ केली हे तुम्ही ना मला कमेंट करून सांगा. चला तर मग उद्या भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. पाऊस पडला ना थंड वाटतं, दिवसा थोडं गरम होतं, रात्री थंड वाटतं. आज एवढं नाही गरम झालं. आज नाही आलं, दुपारी पण नाही आलं. काल काहीतरी काल गरम झालं आणि पाऊस पडला. काल नुसते आग